मित्रांनो, आज एक खऱ्या अर्थानं एक चांगली जोडी पळणार आहे ती म्हणजे राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर आणि वैभव शेठ कदम यांचा रुद्रा. आज रुद्रा निमसोडच्या मैदानात दाखल झाला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कधी निघाला होता? 6 वाजता निघालो. आज जरा चेहऱ्यावर वेगळा एक समाधान आनंद दिसतोय. काय सांगाल आज? आनंद झाला पाहिजे आपला एक जुळून आला सगळ्यांचा. बर, आज नक्की म्हणजे मथुर आणि रुद्रा पळणार आहेत. कसं काय नियोजन झालं होतं? काय वैभव शेटने केले आपण. बर, रुद्रा कधी घेतला होता शेटनी? हे आता 4-5 महिने झाले आपण घेतला संभाजीनगरून नवीन खरेदी संभाजीनगर. काय सांगाल त्याची खासियत? काय सांगाल? पब्लिकनं दोन्ही खाली बाहेरनं. बर, आणि बाहेरून कुठून घेतला होता म्हटलं तुम्ही? संभाजीनगर मधून. आता घेतल्यानंतर पासून काय गुलाल वगैरे कसं काय? 4-5 गोळा झाले आपल्या. 4-5 गुलाल झालेत. मागच्या मैदानात पण होता ना तो? हो, मागच्या मैदानात बर, काय सांगाल आज खऱ्या अर्थानं मथुर आणि रुद्रा पळणार आहे, या जोडीबद्दल काय सांगाल तुम्ही? जोडी तर पहिल्यांदाच पाहणार आहे. दोन्ही काय पब्लिकचं बादशाह आहे. बर, आणि आज ड्रायव्हर म्हणून कोण असणार? आजचे ड्रायव्हर असणार आहेत. त्यांचं ड्रायव्हिंग पण चांगलं आहे एकंदरीत. कसं काय सांगाल आज म्हणजे सुट्टीला तुम्हीच असता? नाही, ते आपला रफिक मुलांनी तोंडवली. बर, सुट्टी मेकर म्हणून. बर, मित्रांनो बघू शकता वैभव शेठ कदम गिरवी यांचा रुद्रा आज मथुर सोबत पळणार आहे. कितवा गट असणार आहे? काय 2-3 पावत्या आहेत. बघू आता 16 मध्ये लवकर आज वैभव शेठ येणार आहेत का? नक्कीच नक्कीच मित्रांनो, बघू शकता आज खऱ्या अर्थानं चांगली जोडी पळेल मथुर आणि रुद्रा. शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विनोद पटा. कुठून आलाय? माळशिरसवरून. कुणाला आणले आज? कुणाला आणले? लकी डॉन. बर, कुणावर आहे नियोजन? भारत बरोबर. भारत कुठला? नाशिकचा भारत. काय सांगाल नंदीबद्दल आपल्या? नंदी खूप छान आहे. काय खासियत काय आहे त्याची? खासियत काय नाही, बस पळतोय. कोणत्या खांदी पळतो? डावी खांदी. गुलाल लय झाले का? 6 गुलाल झाले. आता कोणतं मैदान झालं? आता याचा आपला चोराड्याच्या मैदानात का? आज कुणा? भारतभर. कितवा गट आहे? 20वा गट. आणि ड्रायव्हर कोण? शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. मित्रांनो बघू शकता एकादशम हिंद केसरी बकासूर शितोळेनगरच्या मैदानात दाखल झाला आहे. बघू शकता आपण. मित्रांनो बघू शकता आपला सर्वांचा लाडका एकादशम हिंद केसरी बकासूर खऱ्या अर्थानं बघू शकता आज महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झाला आहे. तर मित्रांनो मोहिल शेठ आहेत. मोहिल शेठ शुभ सकाळ. पहिल्यांदा आज महाराष्ट्र केसरी मैदान आहे. किती वाजता निघाला होता? झोपलंच नाही. 1 वाजल्यापासून उरकतो. बर, तरी 4 वाजले निघायला. एवढा वेळ म्हणजे उरकायला घेता म्हणजे कसं काय नियोजन एवढं? म्हणजे नाही, पाणी तापवायचं, मग बैल धुवायचा, 2 बैल धुवायचे, त्याच्यानंतर पोरांच्या आंघोळीला. प्रत्येक वेळी म्हणजे तुम्हाला एवढा वेळ घ्यायला लागतो? म्हणजे झोप वगैरे नसतेच? नाही, झोप नाही. आणि रात्री पण मुलाखत पडली होती, नियोजन कॅन्सल झालं होतं, पण अचानक धप्पा म्हणजे खऱ्या अर्थानं धप्पा बकासूरकडून असतो? नाही, बैल जरा गॅपवर पावायचं चाललंय, पण कसं 1-2 मैदान आता बैल डायरेक्ट विसरांच्या नंतरच दिसन. बर, आणि शेवटचं मैदान. आणि साम्राज्याला आणणार होतं, त्याचं काय झालं? आणलंय. कसं काय आज महाराष्ट्र केसरी मैदान आहे, नामांकित मैदान आहे, कसं पाहता याच्याकडे? नाही, चांगलं मैदान आहे आणि हे मैदानाला आपलं लकी आणि आपली आवडती फाटे पण आहे. चांगली मैदान आहे, आवडती फाटे. कारण या मैदानात बकासूरने मला वाटतं 1 नंबर सोडला नसेल, कारण मागच्या वेळेस पण घोटच्या सर्जाने बकासूर पण 1 नंबर केला होता. नाही, चांगले नवीन बैलांना घेऊन 1 नंबर केलेले आहे. फक्त 1-2 मैदान मला वाटतं पराभव झालेला आहे. बर, पण 5-6 वेळा तर मैदान इथं गुलाल केला. पण निमसोडची फाटी म्हणजे बकासूरची प्रिय फाटी वाटते. हो, त्यासाठी एवढे कष्ट करताय म्हणजे तुम्ही आता म्हटलं की 1 वाजता आवरा घेतलं होतं आणि 4 वाजता झालं म्हणजे थोडक्यात, आणि 4 वाजता निघाला. आणि नक्कीच बकासूर पण नाराज करत नाही थोडक्यात. आणि आज छोटा ड्रायव्हर असणार. छोट्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? एक जिद्द आहे त्याच्या मनात. नाही, एक आपला जीवा भावाचा मित्र आहे, लय जवळचा. आणि कधी हाक मारले की वाईट काळ असो नाही तर चांगला काळ असो, जेव्हा आवाज देईल तेव्हा उभा राहणार म्हणजे राहणार. नक्कीच. आणि सगळी टीम आहे तुमची. अनिकेत दादा असते. अनिकेत दादा 2 मिनिटं या मोहिल शेठ समोर. कारण मित्रांनो अनिकेत दादा पण असतो मोहिल शेठ यांच्या सोबत, त्यांची टीम असते पूर्ण. काय सांगाल? तुमची टीम सगळी असते, काय सांगाल त्यांच्याबद्दल? मावळ मुळशीला नियोजनाचा बादशाह आहे. बैलाचं सगळं नियोजन तोच करतो.
काय सांगशील आणि दादा, म्हणजे बकासूर देव तुमच्या सोबत असतो, कसं वाटतं एकंदरीत? काय नाही, देवासोबत राहून आम्हाला तर अभिमान आहे. गोट्यावर देवासोबत असतो. नक्कीच. आणि गोट्यावर कंटिन्यू तुम्ही असता मग थोडक्यात सगळी टीम. आणि सकाळी ज्यावेळी तुम्हाला जायला निघायचं असतं त्यावेळी कसं काय करता तुम्ही एकंदरीत, म्हणजे एकत्रित कसं काय होतं एकंदरीत सगळं? सकाळी लवकर सगळे गोटे होते. आणि मग गोट्यावर सगळे आपले एकत्र येतात तुम्ही. तर मित्रांनो, ही टीम आहे सगळी, अजून खूप त्याची टीम आहे. आणि आपलं बघू शकता आपण बकासूर आज नक्कीच चांगली जोडी पळेल.